प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड सर्वांना. अं, देवाच्या नावाला धन्यवाद की देवाने सुंदर अशी वेळ दिली आणि देवाने माझ्यासारख्या पामर व्यक्ती सेवकांसाठी उपयोग करून घेत आहे. देवाचा तुमचा आम्ही आभार मानतो. आणि या वेळेला आज आपण पास्टर अं, साहब, सॉरी फॉर इंटरप्शन। आप आपका वीडियो ऑन कर सकते हो? हा, ओके. यस, स्पीकर रिकॉर्डिंग बटन। ओके, सॉरी. यस पास्टर, थैंक यू। आज आपण जो विषय आहे आपला की आम्ही आपले पापे झाकून किंवा दडवून ठेवू शकतो का, म्हणजे आम्ही ख्रिस्तामध्ये जर आहे तर आम्ही आमची पापे झाकून दडवून किंवा ती झाकून ठेवू शकतो का. हा फार खूप चांगला प्रश्न आहे आणि आजचा विषय जो आहे तो खरंच देवाच्या कृपेनं आहे आणि आम्ही विचार करणं गरजेचं आहे. खरंच आम्ही ख्रिस्तामध्ये जर आहे तर आम्ही आमची पापे झाकून किंवा ती दडवून ठेवू शकतो का. या प्रश्नाचं प्रत्येक व्यक्तीनं, ख्रिस्ती व्यक्तीनं, विश्वासू व्यक्तीनं विचार करणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी देवाच्या कृपेने जेवढं काय होईल तेवढं या ठिकाणी जो अभ्यास करून जो विषय घेतला आहे तो पण या ठिकाणी मला चालवावं. तर या ठिकाणी आपण या विषयाकडे आपण जाऊया. परत या ठिकाणी जर आपण काळजीपूर्वक जर बघितलं तर आम्ही ख्रिस्ती म्हणणं किंवा ख्रिस्तात राहून पाप लपवून ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही. जर आपण जर बघितलं, जर मी स्वतःला ख्रिस्ती म्हणतोय आणि ख्रिस्तामध्ये आहे, जर माझं पाप मी झाकून पण लपवून ठेवत असेल तर हे होऊ शकत नाही. कारण आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणणं आणि ख्रिस्तात राहून पाप लपवून काय करू शकत नाही, ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे आणि तो आपल्या जीवनाचा प्रकाश आहे. आणि देवाचं शास्त्र सांगतं, मी सांगत नाही, कुठल्याही जगातला व्यक्ती किंवा मनुष्य सांगणार नाही की बुद्धीनं की असं असं ख्रिस्तामध्ये नाही. हे देवाची वाणी आहे आणि परमेश्वर या वचनातून आम्हाला सांगत आहे. कारण देवाचं वचन सांगतं की, म्हणजे देवाचं शास्त्राचं वचन सांगतं की ख्रिस्त हा जीवनाचा प्रकाश आहे आणि ज्याचं तारण झालेलं आहे, ज्यांना सार्वकालिक जीवनाचा प्रकाश मिळालेला आहे, असे विश्वासणारे आपले पाप झाकून ठेवू शकत नाही. कारण ख्रिस्त हा आपल्या पापासाठी, जगाच्या पापासाठी आलेला प्रभू आहे आणि हा प्रभू देव याच्या ठाई मुळीच अंधार नाही आहे. कारण जो प्रभू येशू ख्रिस्त आहे ना, तो प्रकाश आहे, त्याच्या ठाई अंधार नाही आहे. समजते का बघा. कारण या ठिकाणी आपण एक वचन बघूया, 1 योहान त्याचा पहिला अध्याय 5 वचन काय सांगते बघा. योहानाचे पहिले पत्र त्याचा पहिला अध्याय 5 वचन काय सांगते बघा. 1 योहान, योहानाचे पहिले पत्र पहिला अध्याय 5 वचन काय सांगते बघा. जो संदेश आम्ही त्याच्यापासून हम्म, ऐकला आहे तो तुम्हाला हम्म, विदित करतो। तो संदेश हम्म. हा की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही। हा, या ठिकाणी योहानाच्या पत्रामध्ये योहान काय म्हणतोय की जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करतो। तो संदेश हा की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. समजून येते का बघा. खरंच देवाच्या ठाई अंधार नाही, तो प्रकाश असा आहे. म्हणून आम्ही आपली पापे झाकायची सोडा, लपवून ठेवायची सोडा. आता आपण ती पापे करू शकत नाही. आपले तारण होण्या अगोदर, म्हणजे देवाने आमची निवड करण्या अगोदर आपण पापाच्या अंधकारामध्ये होतो. आमचा नाश ठरलेला, आम्ही असे नाश ठरलेला असे होतो, पात्र असं त्या नाशास होतो. पण देवाची दया झाली, त्याने आम्हाला पापाच्या अंधकारातून काढून जीवनाच्या प्रकाशात ठेवलं. आमचा नाश होऊ नये, त्याच्या रक्ताने आमच्या पापांची खंडणी भरलेली आहे, त्याने आमची निवड केलेली आहे. 1 पेत्र 2 अध्याय 9 वचन जर वाचलं तुम्हाला कळून येईल. समजते का बघा. तर या ठिकाणी आम्ही समजून घेणं गरजेचं आहे की जो आमचा प्रभू आहे, ज्या प्रभूचं आम्ही नाव सांगतोय की जो जो ख्रिस्त गाजवतोय, ज्या ख्रिस्तामध्ये आहे, म्हणून मी जगाला ओरडून सांगत आहे, तो ख्रिस्त प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीचा अंधार नाही. समजून येते का बघा. म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे
की ख्रिस्तामध्ये राहून म्हणजे प्रकाशामध्ये राहून आम्ही अंधकाराच्या गोष्टी करू शकत नाही. समजून येते का बघा. म्हणून या ठिकाणी 1 पेत्र 2 अध्याय 9 वचन जर तुम्ही वाचलं तुम्हाला कळून येईल की खरंच देव महान आहे. समजून येते का बघा. आपण जिवंत तारणारा व आपल्या जीवनाचा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्ताची मुले आहोत. समजते का बघा. या ठिकाणी आम्ही कुणाची लेकर आहोत? प्रभू येशू ख्रिस्ताची मुले आहोत. 1 थेसलोनी 5 अध्याय 5 वचन बघा काय सांगतं. 1 थेसलोनी 5 अध्याय 5 वचन. कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात. आपण रात्रीचे व अंधाराचे नाहीये. पाप अंधकारामध्ये होतं. कळतं का बघा. म्हणून या ठिकाणी वचन फार महत्वाचं आहे. कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात. आपण रात्रीचे व अंधाराचे नाही आहे. समजून घेणं फार महत्वाचं आहे. कारण जर कोण स्वतःला ख्रिस्ती म्हणतोय, मी ख्रिस्तामध्ये आहे म्हणतोय, माझ्या पापाची क्षमा झाली असं म्हणतोय, आणि तो दररोजच्या जीवनामध्ये दैनजीवनामध्ये जर पाप करत असेल तर फार भयानक परिस्थिती आहे. कारण जे जाणीवपूर्वक पाप करतात असे लोक प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्या जीवनाचा प्रकाश आहे त्याच्याकडे येत नाहीत. कारण त्यांना भीती असते आपले असते की आपले पाप उघड होऊ नये. म्हणून काही लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात म्हणजे त्याच्या 20व्या शब्दाच्या दिवशी येत नाहीत. पण जी देवाची लेकरं त्याच्या तांदय प्रकाशामध्ये आहेत की देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करणारे देवाच्या शब्दात भक्तीच्या विषयामध्ये येतात. कारण आपले दैनंदिन ख्रिस्ती जीवनात देवाच्या ठायी केलेली सर्व पापे उघड व्हावी व आपल्या पापांची क्षमा व्हावी यासाठी ते देवाला वेळ देतात व त्या प्रकाशामध्ये आपली अंधाराची पापे उघड व्हावी, त्याचा गौरव व्हावा यासाठी येतात. जर आपण पवित्र शास्त्र काळजीपूर्वक जर वाचलं तर अख्खं पवित्र शास्त्र आम्हाला धुवून काढतं. ते वेळोवेळी आमच्या पापांची जाणीव करून देतं. का माहिती आहे काय? कारण परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे तो आमच्याशी बोलत आहे आणि आम्हाला आमच्या पापाची जाणीव करून आहे की आम्ही बदलणं गरजेचं आहे. कारण प्रभूच्या सेवेच्या पहिल्या दिवशी तो काय म्हणतो? पश्चाताप करा कारण देवाचं राज्य जवळ आलंय. का पश्चाताप केला पाहिजे? कारण आपण पापी आहोत. आमच्यामध्ये चांगलं असं काय नाही. आमच्या रक्तामध्ये पाप आहे. आम्ही 24 तास बऱ्याच वेळेला देवाच्या विरुद्ध जाऊ शकतो. समजून येते का बघा. म्हणून या ठिकाणी आम्ही काय करणं गरजेचं आहे? देवाला वेळ देणं गरजेचं आहे. आज मी शपथ भक्तीला का जातोय? आज मी देवाच्या विषयामध्ये का जातोय? कारण देव माझ्याशी बोलणार आहे, माझ्या पापांची जाणीव करून देणार आहे. समजून येते का बघा. कारण देव पवित्र शुद्ध निष्कलंक आहे. तो पवित्र आहे. तो पावित्र्यानं भरलेला सार्वभौम या सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर आहे आणि तुम्ही आम्ही पापी आहे. समजून येते का बघा. कारण आमच्यामध्ये चांगलं असं काय नव्हतं. आम्ही अपात्र असे होतो आणि अपात्र असता आम्ही घालीड पापी असता देवानं आमची निवड केलेली आहे. देवा मला असं म्हटलं नाही की जा स्वच्छ हो, पाप करून म्हणजे हे पाप बंद कर मग मी तुझी निवड करतो. नाही, आम्ही ज्या घाणीमध्ये होतो त्या घाणीतून देवानं आम्हाला उचललेलं आहे. समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून जी देवाची लेकरं आहेत ज्यांच्या पापांची क्षमा झालेली आहे ती लेकरं देवाला सोडत नाहीत. ती वेळ नेहमी कायम स्वरूपी पश्चाताप करत असतात. त्यांना त्यांच्या पापांची जाणीव असते. समजून येते का बघा. म्हणून या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे की देवाला वेळ देणारी लेकरं कोण आहेत? देवाचे आहेत. ते आपलं पाप बघत असतात. त्यांना माहिती आहे की मी पापी आहे आणि आज देव माझ्याशी बोलणार आहे. समजून येते का बघा. कारण आपली अंधाराची पापी उघड व्हावी आणि देवाचा गौरव व्हावा. मी पापी आहे समजते का बघा. आणि माझ्यासारख्या पापी व्यक्तीची निवड करणारा माझा प्रभू आहे. आणखी माझ्यामध्ये काय काय आहे त्याची जाणीव करून देणारा परमेश्वर आहे. पण तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या सानिध्यात राहणं गरजेचं आहे. त्याच्या धार्मिकतेमध्ये वाढणं गरजेचं आहे. कारण आमच्यामध्ये चांगलं असं काय नाही. आमच्या रक्तामध्ये पाप आहे. जरी आमचं तारण झालेलं असलं तर देखील आम्ही कधी देवाच्या विरुद्ध जाऊ नो गॅरंटी. पण देवानं त्याची कृपा करून ठेवलेली आहे. त्याचं पवित्र वचन आमच्यामध्ये तो पेरत आहे. आम्हाला त्याच्या वचनाने
धुवून काढत आहे. म्हणून जे लेकरं देवाला वेळ देतात त्यांना माहिती आहे की आज देव माझ्याशी बोलणार आहे, मला तयार करणार आहे, जाणाऱ्या जीवनात टिकून ठेवण्यासाठी तो मला घडवत आहे. समजून येते का बघा. म्हणून योहान 3 अध्याय 19 आणि 21 कोणतरी कृपा करून वाचता काय? योहान योहान 3 अध्याय 19 ते 21 आपण वाचूया. योहान 3 अध्याय 19 ते 21. योहानाचा अध्याय योहान 3 अध्याय 19 ते 21. योहान 3 अध्याय 19 ते 21. निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्य दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपले कृत्य उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो, ह्यासाठी की आपली कृत्य देवाच्या ठायी केलेली आहे हे उघड व्हावी. मेन समजून येते का बघा. कारण मग मी म्हंटल की जे देवाचं लेकरू आहे ते देवाकडे येणार आणि आपलं पाप बघणार की खरंच मी जे कार्य करत आहे, मी जे माझं उठणं बसणं बोलणं जे ख्रिस्तामध्ये आहे ते खरोखर देवाच्या वचनाप्रमाणे आहे का, त्या प्रकाशाप्रमाणे आहे का बघणं गरजेचं आहे. आणि प्रभूचं हे प्रभूची वाणी आहे आणि प्रभूचं वचन आणि प्रभू या ठिकाणी बोलत आहे. समजून येते का बघा. म्हणून या ठिकाणी आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि खरंच मी जे करत असेल पाप तर नाही ना, म्हणून आम्ही पाप बघणं गरजेचं आहे. कारण आमच्यामध्ये चांगला तर काही नाही, कारण देव श्रेष्ठ आहे. देव सर्वश्रेष्ठ आहे. तो आमचं पाप धुवून काढणार आहे, आमच्या पापांची जाणीव करून देणार आहे. म्हणून रोम 3:21 मध्ये सांगितलंय, रोम 3:20 मध्ये सांगितलंय की देवान दिलं नियमशास्त्र हे तुम्हाला नीतिमान घोषित करण्यासाठी नाही, मी किती पापामध्ये आहे त्या पापाची जाणीव करून देण्यासाठी दिलंय. समजून येते का बघा. म्हणून पापी जीवन जगणाऱ्याला पाप आवडतं, म्हणजे त्याला अंधार आवडतो, कारण अंधारातच पाप घडतं. लक्ष देऊन ऐका. ज्यावेळी एखादा माणूस चोरी करल, वाईट करल, वासना करल, विचार करल, जे म्हणल थोडं पाप करल, खोटं बोलत लबाडी करल, जे काय असेल मार्केटिंग असेल, कुठल्याही प्रकारचं जे पाप असेल त्या ठिकाणी ते अंधारामध्येच करू शकतो. कोणी नसल्यालाच बघून करू शकतो. समजते का बघा. आणि गोष्ट लक्षात घ्या की जिथं शिस्त आहे तिथं प्रकाश आहे आणि प्रकाशामध्ये पाप घडू शकत नाही. समजून येते का बघा. मग या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळी आपल्यावर जीवनाचा प्रभू श्री ख्रिस्त जो प्रकाश आपल्यावर पडतो त्यावेळी आपले खरे स्वरूप, आमचा खरा चेहरा म्हणजे आपला खरा स्वभाव उघड होतो. चेक करून बघा. ख्रिस्त कळल्यानंतर, तारण झाल्यानंतर, साधं मी माझ्या आपल्या लेकराला जरी एक रागानं वाईट शब्द वापरला तर आम्हाला त्याची पापाची जाणीव होते. समजून घ्या. कारण ही देवाची कृपा आहे, कारण तो प्रकाश आहे आणि तो आम्हाला तयार करता त्या प्रकाशासारखं. समजते का बघा. त्याच्या रक्ताने आमच्या पापाची खंडी भरलेली आहे, उगच भरलेली नाही आहे, तो आम्हाला तयार करत आहे. आणि ज्यावेळी आम्ही खरंच ख्रिस्ताच्या सांध्यात येतो त्यावेळी आमचा खरा स्वभाव आमच्या उघड होतो, तो स्पष्ट होतो. एक लक्षात घ्या, चर्च असो, कुठेही असो, कुठलाही व्यक्ती कुठेही असो, ज्यावेळी तो संदेश ऐकत असतो ना, आणि जर त्यावेळी देवाची योजना असेल, त्या त्याच्याशी बोलणार असेल, त्यावेळी समजून घ्या लहानापासून वयस्कर मरत्या व्यक्तीपर्यंत देवाचं वचन लागतं आणि हे प्रत्येकाला अंतःकरणामध्ये समजून येतं. समजून येते का बघा. म्हणून आपला खरा स्वभाव प्रकाशामध्ये ख्रिस्तामध्येच उघड होतो. जो प्रभूच्या प्रकाशामध्ये आहे त्याचे वागणे उठणे बसणे त्याचा गौरव करणार, त्याचा प्रकाश इतरांसमोर पडतो, म्हणजे ख्रिस्त गाजवतो. जसं पौल इफिसकराच्या पत्रात 5 ते 18-21 वचनात ख्रिस्ती व्यक्तीचं दैनंदिन जीवन कसं असावं याबद्दल तो बोलतो आहे. काही महत्वाच्या गोष्टी आहेत. इफिसकरात 5 अध्याय 18 ते 21 वचन जर कृपा करून लवकर वाचता काय. इफिसकरात 5 अध्याय 18 ते 21 वचन. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्रांच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहे, ती ही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट,
फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी ह्याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही. समजते का भाऊ? ही देवाची वाणी, हे वचन मला समजते, पण जर माझ्या दैनंदिन ह्या गोष्टी घडत असतील तर समजून घेणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी पौल काही महत्वाच्या गोष्टी या वचन या अध्यायामध्ये बोलत आहे. एक जर बघितलं आपण, तो म्हणतो आत्म्याने परिपूर्ण व्हा, आपल्या अंतकरणात प्रभूला गायन वादन करा, जे काही गीत आराधना करा ते प्रभूला अंतकरणापासून करा. आपले अंतकरण फार महत्वाचं आहे. आणि जर ज्याचं लक्ष खरोखर देवाकडे आहे, ख्रिस्ताकडे आहे, ज्याचं अंतकरण देवाकडे आहे ना, तो काय करतो, स्तुती आराधना गीत गातो, देवाचं वचन वाचतो आणि वचनाचं तो मनन करतो की अरे खरंच ते वचन चांगलं आहे. समजून येते का बघा? म्हणून ते प्रभूला अंतकरणापासून काय करतात, प्रभूला अंतकरणापासून करणं गरजेचं आहे. काय जे काही गीत आराधना कराल ते प्रभूला अंतकरणापासून करणं. आपल्या अंतकरण फार महत्वाचं आहे. कारण शास्त्रामध्ये सांगितलंय की तुझ्या अंतकरणाचं विशेष रक्षण कर, त्याच जीवनाचा उगम आहे. समजते का बघा? कारण सर्व गोष्टीबद्दल सर्वदा उपकार ती करा, मग कठीण असो वा चांगली, फळाची असो, त्या सर्व स्थितीमध्ये प्रभूचा गौरव करा, ख्रिस्ताचे भय बाळगा, एकमेकाच्या अधीन असा. या सर्व वचनावरून कळतं की खरंच प्रभू श्री ख्रिस्तामध्ये त्याच्या वचनाप्रमाणे कोण आहे, ख्रिस्तामध्ये कोण आहे, त्याची सर्व साक्ष ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये उघड होते. समजून घेणं गरजेचं आहे. कारण जे स्वतःला ख्रिस्ती म्हणतात ते पाप करीत ख्रिस्ताच्या गौरव सेवा करू शकत नाहीत. कारण अंधार आणि प्रकाश यांची भागी होऊ शकत नाही. कारण अंधार पापाचे नाशाचे मार्गावर घेऊन जाणारे ठिकाण आहे व प्रकाश हा सार्वकालिक जीवनाचा मार्ग आहे. म्हणजे एका ख्रिस्ती व्यक्तीमध्ये अंधार आणि प्रकाश असणं शक्य नाही. म्हणजे मी ख्रिस्ती आहे, मी सेवा करतोय, मी पाळक आहे आणि हळूच खोटं बोलतोय, चांगल्या कामासाठी जरा लबाडी करतोय, वाईट गोष्टी करतोय, काहीतरी वासना पूर्ण गोष्टी करतोय, पण आणि काय म्हणतोय, सॉरी देवा मला क्षमा कर, आणि पुन्हा तसंच करतोय, आणि देवाकडे क्षमा करतोय आणि पुन्हा तसंच करतोय. हे होऊ शकत नाही. म्हणजे मी ख्रिस्ती आहे, माझ्यामध्ये प्रकाश पण आहे, अंधार पण आहे, हे होऊ शकत नाही. समजून येते का बघा? कारण मी माझं अंत सांगत नाही, पण देवाचं वचन सांगतं. म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या, ख्रिस्ती व्यक्तीमध्ये अंधार आणि प्रकाश असणं शक्य नाही. जर आपण ख्रिस्त जो प्रकाशामध्ये चालत असलो तर पापांच्या अंधकारामध्ये जाऊ शकत नाही. आणि जर आपण पापाच्या अंधकाराला चिकटून राहिलो तर प्रकाश आपल्या जवळ राहू शकत नाही. तितकंच कराय, पण ख्रिस्ताशिवाय जगणं व्यर्थ आहे. कारण ख्रिस्त आमची धार्मिकता आहे. म्हणजे ख्रिस्ताला सोडून पवित्र जीवन कुणीच जगू शकत नाही. ख्रिस्ताला लांब ठेवून मी चांगला आहे, मी असं करतोय, एवढं करतोय, तेवढं करतोय, उपाशी लोकांना अन्नदान करतोय, मदत करतोय, काही उपयोगाचं नाही आहे जोपर्यंत तुमच्या जवळ ख्रिस्त नाही तोपर्यंत. समजून येते का बघा? म्हणून बरेच लोक स्वतःला ख्रिस्ती म्हणारे आपली पापे झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. आपण खरंच खूप छान सेवा करीत असल्यासारखे धार्मिक आध्यात्मिक आहोत गोड बोलणाऱ्या लोक हे प्रयत्न करत असतात. कारण इतर लोकांनी धार्मिक ख्रिस्ती म्हणावे हा त्याचा खटाटोप असतो. म्हणून जे लोक आपले पाप लपवून खोट्या गोष्टी सांगून आपली पाप आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करतात, पण असे लोक इतर लोकांना फसवण्याच्या नादात ते स्वतःला फसवले जातात. कारण मी बघितलेलं आहे, माफ करा, मी बघितलेलं आहे काही शास्त्राधारित सत्य शिकवणारे पाळक लोक त्यांच्या दैनजीवनात जर आपण बघितलं तर ते भयंकर परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत. त्यांना वाटतं की या पुढच्या माणसाला कळत नाही, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की इतर लोकांना फसवण्याच्या नादात ते स्वतःला फसवले जातात. याकोब 1:22 मध्ये म्हटलंय वचन, याकोब 1:22 मध्ये वचन म्हणतंय की देवाचं वचन ऐकून घेऊ नका, त्या ऐकून घेतल्या वचनाप्रमाणे आचरण करणं फार महत्वाचं, नाहीतर काय होईल, तुमची फसवणूक होईल. समजून घ्या, कारण हे खरं आहे. जर मी सांगतोय ख्रिस्ती आहे, जर मी
फक्त बोलतोय बोलतोय लबाडगी करतोय, तर समजून घ्या मी समोरच्या माणसाला फसवत नाही, तर मी स्वतःला फसवतोय. कारण बरेच लोक ख्रिस्ता म्हणजे आम्ही बरेच प्रार्थनामध्ये आहे, त्याच्या सहभागितामध्ये आहे म्हणतात, उपवास प्रार्थना शास्त्र वाचन निरंतर प्रार्थना करतात, सुवार्ता करतात, पण अप्रत्यक्षरित्या अंधारात चालत असतात, ते खोटे पडतात. ते जिवंत प्रभू येशू ख्रिस्त जो जीवनाचा प्रकाश आहे, त्या प्रकाशामध्ये पापाच्या अंधकाराच्या गोष्टी गोष्टी सरळ सरळ उघड होतात. मंडळीतील लोकांना, पालकांना, विश्वासू लेकरांना फसवू शकतो, पण देवाला नाही. मी एका माणसाला, मी अनेक लाखो लोकांना फसवू शकतो, पण मी स्वतःला आणि देवाला फसवू शकत नाही. चेक करून बघा. कारण देव अंतःकरण सांगणारा आहे. समजून येते का बघा. त्याला कोणी सांगायची गरज नाही मनुष्य काय आहे. देवाला माहिती आहे की मनुष्य आता काय बोलणार आहे, काय करणार आहे. प्रभूला सर्व माहिती आहे. आपण अशा या जगाच्या निर्मिती करणाऱ्या साऱ्या जिवंत प्रभूच्या समोर आहोत. 1 योहान 1 अध्याय 6 वचन बघा, त्यामध्ये सांगितलेलं आहे. तसंच बरेच लोक म्हणतात की आम्ही पाप करीत नाही, त्यामुळे आम्ही पापी नाही, माझ्यामध्ये पाप नाही, कारण मी शुद्ध आहे, पवित्र आहे, माझ्या हातून पाप होत नाही, असे बोलणारा स्वतःलाच फसवतो. अशांच्या जवळ सत्य नाही. 1 योहान 1 अध्याय 8 वचन बघा. 1 योहान 1 अध्याय 8 वचन. 1 योहान 1 अध्याय 8 वचन काय सांगते बघा. आपल्या ठाई पाप नाही असे जर हम्म आपण म्हणत असलो तर आपण हम्म स्वतःला फसवतो व आपल्या हम्म ठाई सत्य नाही. हा, समजून येते का बघा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कळतं की जर मी असं म्हणतोय की माझ्याजवळ पाप नाही, नाही, आपण स्वतःला फसवतोय. समजून घेणं गरजेचं आहे. कारण आपण जन्माचे पापी आहोत. देवाच्या दृष्टीने आपण पापी आहोत. त्याच्या रक्ताने आपल्या पापाची क्षमा झालेली आहे. प्रभू परमेश्वर शुद्ध पवित्र परमेश्वर आहे. आम्ही पापी घाणेरडे असे आहोत. त्याची दया झाली आहे. तो आमच्या पापासाठी आलेला प्रभू राजा आहे. देव पवित्र आहे. त्याच्या समोर मनुष्य पापी आहे आणि पापीच राहणार. समजून येते का बघा. त्याची कृपा झालेली आहे. त्याची आपल्यावर आम्ही अपात्र झालेली आहे, आमच्यावर कृपा आहे. समजून घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी आम्ही समजणं गरजेचं आहे, कारण आपण आपली पापे देवाजवळ कबूल करून त्या केलेल्या पापाचा पश्चाताप केला पाहिजे. त्यामुळे जिवंत प्रभू येशू ख्रिस्त हा विश्वसनीय व न्यायी प्रभू आपल्या पापांची क्षमा करेल. समजून येते का बघा. 1 योहान 1 अध्याय 9 वचन काय सांगते बघा. आम्ही गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. हे वचन कृपा करून ऐकून घ्या. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 9 वचन काय सांगते बघा. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. समजून येते का बघा. देवाचं वचन या ठिकाणी काय सांगतंय. तो विश्वसनीय व न्यायी आहे. विश्वसनीय, विश्वासघात कधी होणार नाही, आणि तो न्यायी आहे. त्याच्याकडून अन्याय कधी होणार नाही. तो पाप करत होता, वाईट जीवन जगत होता, आणि तो स्वर्गामध्ये गेला, त्याच्या पापाची क्षमा झाली. समजून येते का बघा. आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. कळते का बघा. देव न्यायी आहे, विश्वसनीय आहे. हे वचन फार महत्वाचं आहे. कारण बरेच लोक ख्रिस्तामध्ये 10 वर्ष त्यांचं आयुष्य गेलेलं आहे, पण त्यांचं दैनंदिन जीवन हे पापामध्ये गेलेलं आहे. कारण पाप करणारा सैतानाचा आहे. मग तुम्ही मी कोण आहे. देवाचा आहे. मग आमच्या हातून पाप का व्हायला लागलंय. मग आम्ही कुणाचं ऐकायला लागलोय, याचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यापेक्षा देवाचं वचन आम्हाला काय जाणीव देत आहे की देव विश्वसनीय आहे, तो न्यायी आहे, तो आम्हाला अनितीपासून शुद्ध करेल. समजते का बघा. मग लक्षात घ्या, मी स्वतः ख्रिस्तामध्ये आहे म्हणतोय आणि पाप करतोय, नाही. फार भयंकर परिस्थिती आहे. कारण जरी देवाचं वचन समजून सुद्धा स्वतःला पापी समजत नसेल, मी पाप केलेच नाही असे म्हणेल, तर असा व्यक्ती लबाड आहे व अशा व्यक्तीजवळ देवाचं वचन नाही. 1 योहान 1 अध्याय 10 वचनामध्ये सांगितलंय, आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. समजून येते का बघा. म्हणजे या ठिकाणी आपण जन्माचे पापी आहोत. आमच्यामध्ये चांगला असं काही नाही. त्यामुळे आम्ही केलेल्या व करीत असलेल्या सर्व पापांचा पश्चाताप करावा
पुन्हा ते आपल्या हातून पुन्हा होऊ नये म्हणून आपण देवाच्या पवित्र शास्त्रातील वचनाद्वारे आचरण करून काळजी घेणं गरजेचं आहे. तुमचं आणि माझं तारण झालेलं आहे. तारण झालं म्हणून आम्ही नित्य जीवन जगत आहे समजून घेणं गरजेचं, कारण ख्रिस्त आमची धार्मिकता आहे. कारण मनुष्य हा जन्माचा पापी आहे. आमच्या रक्तामध्ये पाप आहे समजून घ्या. आणि आपल्यामध्ये चांगलं असं काही नाही. याचा अर्थ असा नव्हे की मग आम्ही पाप करीत राहावे. नाही, आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही आहे. आम्ही नियमशास्त्र पाळून पवित्र जीवन जगू शकत नाही. तर प्रभू श्री ख्रिस्त आमची धार्मिकता आहे. तो आपल्यासाठी आला आणि त्याच्या रक्ताने आपल्या पापाची क्षमा झालेली आहे. प्रभू येशूच आमची धार्मिकता आहे. प्रभू येशू शिवाय आम्ही पवित्र जीवन जगू शकत नाही. पाप पाप हे अंधारात होते, त्यावेळी प्रकाश नसतो. म्हणजे ख्रिस्ताशिवाय पापाच्या गोष्टी घडतात. म्हणून ज्यावेळी जीवनाचा प्रकाश म्हणजे प्रभू येशूच्या सानिध्यात असतो त्यावेळी आपण पापात राहू शकत नाही. तर त्या प्रत्येक पापाची जाणीव होते आणि त्या केलेल्या पापाची कबुली देऊन पश्चाताप करतो. त्यावेळी देव बाप आपल्याला क्षमा करतो. म्हणून ख्रिस्ताशिवाय जीवन जगणारा पाप करतो. ख्रिस्त हा आपल्या प्रत्येक विश्वासणाऱ्या लेकराच्या जीवनाचा प्रकाश आहे आणि तो प्रकाश पापाच्या अंधकाराला दूर करायचे काम करतो. देवाचं वचन सांगतं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व काही उघड आहे, काही झाकलेलं नाहीये. दाविदाचं उदाहरण घ्या, 1 शमूएल 11 अध्याय 12 वचन. त्यामध्ये दाविदाचं मन बेतशेबेवर समजते का बघा, त्या आधीमध्ये आपल्याला कळतं. मग त्या ठिकाणी वासना धरली त्यानं, मग त्यानं विचार केला आणि आपले हे पाप उघडपणे कबूल करण्याऐवजी त्यानं काय केलं, पाप दडवून ठेवलं. काय केलं, आपलं पाप कबूल केलं. समजून येते का बघा. सॉरी, आपलं पाप त्यानं कबूल करण्याऐवजी पाप लपवलं. बत्शेबेच्या नवऱ्याची हत्या केली, स्वतःला फसवून राज्यकारभार चालू ठेवला. नाथान संदेश त्यानं काय केलं, पाप दाखवलं. त्याने दावीद राजाला एक घटना त्या रूपात सांगितलं आणि त्याचा बोध विचारला. त्यावेळी दाविदानं ती घटना ऐकून त्यानं दुसऱ्या माणसाला न्यायदंड सुनावला आणि त्याला दाविदाने काय न्यायदंड सुनावला. समजते का बघा. आणि या ठिकाणी मला तुम्हाला दाविदाला त्या ठिकाणी त्या बोधाच्या माध्यमातून नाथान संदेशाने काय केलं, त्या वचनातून त्यानं पाप दाखवलं दाविदाला. दावीद कोण होता, देवाने निवडलेलं लेकरू होतं. त्याच्या वंशातून देवा जगाचा तारणारा प्रभू श्री ख्रिस्त जो येणार, त्या दावीद देवाच्या विरुद्ध पाप करत आहे. मग तुम्ही नेहमी कुठे आहे समजून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी आमच्या पापाचा दोष पाहिला नाही, हे त्याला समजलं नाही. कारण दाविदानं काय केलं, आपलं त्यानं पाप बघितलं नाही. आणि आज सुद्धा जगात लोक तेच करत आहेत, स्वतःच पाप बघत नाहीत. समजून येते का बघा. आणि असंच पुढं पुढे आपलं पाप लपवत जातात. पण या ठिकाणी देवाची कृपा जर असेल तर देव बाप नक्कीच आमच्या पापाची जाणीव करून देईल आणि आम्हाला पश्चाताप करण्यास भाग पाडेल. ही देवाची दया आहे. म्हणून 1 योहान 1:10 वचनाद्वारे आपल्याला समजून येतं की आम्ही स्वतःला तर खोटारडे लबाड केलंच आहे, पण आता आम्ही देवालाही खोटं लबाड करू पाहतो. हे किती भयंकर पाप आहे. आणि खरं जो स्वतःला ख्रिस्ती म्हणतो ना, तो भयंकर, जो स्वतःला ख्रिस्ती म्हणतो आणि पाप करतो ना, तो भयंकर पापामध्ये आहे. पण आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. कारण देवाचं वचन अगदी सुस्पष्ट आहे, सर्वांनी पाप केला आहे, त्यात काय कुणी म्हणून पुन्हा पुन्हा पाप करणं फार भयंकर परिस्थिती आहे. पण आम्ही मात्र त्या नियमाला अपवाद आहोत असं बरेच लोक म्हणतात. की आम्ही पाप म्हणजे सर्वांनी पाप केला आहे. मग बरेच लोक काय म्हणतात की त्यात काय, पण आम्ही मात्र त्या नियमाला अपवाद आहोत असं दाखवतात. आम्ही देवाचं वचन दुसऱ्यांना लावतो, पण ते स्वतःला मात्र लागू करीत नाही. बरेच लोक देवाच्या मंडळीमध्ये उपासनेला, पवित्र शास्त्र अभ्यास वर्गाला आपण नेहमी हजर असतो, सर्व काही नीट ऐकतो, पण पवित्र शास्त्रातील शिक्षणाचा अंतःकरणावर काहीच परिणाम होत नाही. असे लोक वारंवार दुसऱ्याचे किती लोकांचे दोष उनी धुनी काढतात, त्यांचे दोष दाखवतात, पण देवाचं वचन आपल्या स्वतःच्या जीवनाला कधीच लागू करीत नाहीत. जे जाणीवपूर्वक पाप करतात, पश्चाताप करीत नाहीत, असे लोक पुढे पुढे खोटे बोलणे त्यांचं वाढत जातं. त्यांच्यामध्ये कपटीपणा, सत्याचा अभाव, खरेपणा नसणं, त्यामुळे अशांच्या
अंगवळणी खोटेपणा पडतो, पापाचे त्यांना जाणीव होत नाही. आणि अशा प्रकारचे लोक जर देवाच्या विरुद्ध वागत असतील तर आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. जरा सुद्धा त्यांनी केलेल्या पापाचा त्यांना पश्चाताप होत नसेल तर देवाची कृपा त्यांच्यावर राहत नाही. अशा लोकांच्या जीवनात देवाची शांती राहत नाही. देवाचं वचन सांगतं, जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही. नीतिसूत्र 28वा अध्याय 13 वचन जर कृपा करून वाचता. नीतिसूत्र 28वा अध्याय 13 वचन. जरा वाचता काय कृपा करून. नीतिसूत्र 28वा अध्याय 13 वचन. जो आपले दोष झाकीतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. देवाच्या नावाला धन्यवाद. खरंच हे देवाचं वचन खूप सुंदर आहे आणि या वचनावर आम्ही समजून घेणं गरजेचं आहे की आम्ही खरंच आमचं दोष म्हणजे आमचं पाप, आमची लबाडी, आमच्या चुका, आमच्या पापाच्या गोष्टी ज्या आम्ही देवाच्या विरुद्ध करत आहे ते आम्ही झाकून ठेवू नये. त्याचं चांगलं होणार नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतंय की आता मला काय प्रॉब्लेम आहे, मी आता मस्तपैकी चांगला आहे, आरोग्य आहे, सगळं आहे आणि मी देवामध्ये आहे. पण समजून घेणं गरजेचं आहे. देवाचं वचन सांगतं त्रास कुणाला आहे, छळ कुणाचा होणार. ज्याचा छळ होत आहे ते धन्य. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही जर पाप करत असेल त्या पापाचा पश्चाताप करणं गरजेचं आहे. समजून येते का बघा. कारण त्याचा परिणाम फार वाईट आहे. समजून घेणं गरजेचं आहे. कारण हा देवाने दिलेला इशारा आहे. आपण उदाहरण बघितलं, दाविदाने सुद्धा आपला दोष, आपले पाप झाकण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम फार वाईट झाला. त्याची प्रकृती फार बिघडली. 32, 34, 3-4 वचनामध्ये आपल्याला कळतं. त्याचा आनंद हरवला. संहिता 51 मध्ये ते आपल्याला कळून येतं. त्याचे कुटुंबाचे स्वास्थ्य संपलं आपल्याला समजून येतं. आणि दाविदाचं राज्य ही जाण्याची वेळ आली होती. समजून येते का बघा. जर आपल्याला ख्रिस्त आधारित अर्थपूर्ण जीवन, चांगल्या जीवनात टिकून राहायचे असेल, दैनंदिन ख्रिस्ती जीवन जगायचे असेल तर आपण आपली पापे, आपले दोष झाकून ठेवण्याचा प्रयत्न किंवा खटपट कधीच करू नये. कारण आम्ही जाणीवपूर्वक गांभीर्यानं विचार केला पाहिजे की मी ज्या ख्रिस्तामध्ये आहे त्या प्रभू जिवंत देव आहे, तो प्रकाश आहे. आणि या प्रकाशामध्ये मी अंधकाराच्या म्हणजे पापाच्या अंधकाराच्या गोष्टी करू शकत नाही. म्हणून आम्ही आपली सर्व पापे पदरी घेऊन ती कबूल करून अंधकरणापासून पश्चाताप करावा. 1 योहान 2 अध्याय 1-3 वचनामध्ये सांगितलेलं आहे. आम्ही केलेल्या पापाचा पश्चाताप केला पाहिजे. आम्ही केलेल्या पापाची कबुली अंतकरणापासून पश्चाताप केला तरच देवबाप आपल्या पापाची क्षमा करतो आणि त्याच्या राज्यात घेतो व आपल्याला सार्वकालिक जीवनाचा मार्ग तो देतो. म्हणजे त्याची महान चांगली कृपा पुरवतो. म्हणून प्रभू त्याच्या सेवा कार्यामध्ये प्रभू म्हणतो पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. कळते का बघा. चुकून असं म्हणू नका की आता माझं तारण झालंय, मला ख्रिस्त कळालाय, आता मी काही करायला मोकळा आहे. नाही, परमेश्वर म्हणतोय की मी न्याय करणार आहे. परंतु विश्वसनीय व न्यायी परमेश्वर आहे. म्हणून देवाला पाप, देव पवित्र आहे आणि पवित्र देवाजवळ जायचं असेल तर आम्ही पाप घेऊन जाऊ शकत नाही. समजून येते का बघा. म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या आपल्याला सार्वकालिक जीवनाचा मार्ग तो देतो. म्हणजेच त्याची महान तारणदायी कृपा पुरवतो. म्हणून प्रभू त्याच्या सेवा कार्यामध्ये प्रभू म्हणतो पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. देवाने आम्हाला संधी दिलेली आहे. जरी माझं तारण झालं तरी देवाने मला संधी दिलेली आहे पश्चाताप करण्याची. आणि ज्याला पश्चाताप होत नाही त्यानं गुडघं टेकणं गरजेचं आहे. पश्चाताप आणि पस्तावा यामध्ये फरक आहे. आम्हाला पश्चाताप होणं गरजेचं आहे. मग प्रभू त्याच्या लेकरांसाठी मरण पावला. देवाच्या उजव्या हाताची जिवंत असा उभा आहे. आम्ही चुकलो, घसरलो तर आमचे पाप लगेच कबूल करणं, एवढंच त्याचे सांगणं, अंतकरणापासून पश्चाताप करणं आपली जबाबदारी. आपली पापे पदरी घ्या, कबूल करणं म्हणजे काय. जे आपली पापे पदरी घ्या किंवा कबूल करणं म्हणजे काय. पापे कबूल करणे म्हणजे केवळ ती मान्य करणं एवढंच नाही. पदरी घेणं, कबुली देणं,
समजून घ्या. त्याविषयी तेच मान्य करणं म्हणजे पापासंबंधी देव जे काही सांगतो ते मान्य करणं म्हणजे पापाची कबुली देणं होय. होय, मी देवाच्या विरुद्ध पाप केलंय. मी 10 पाप करतोय आणि म्हणतोय की देवा मला क्षमा कर, मी पाप केलं. एकच वचनी बोलतो नाही, मी काय काय पाप केलं देवाला सांगणं गरजेचं आहे. कारण देवाला सगळं माहिती आहे. समजून येते का बघा. एक उदाहरण वॉरेन वॉर वॅरेन विसर्बी विसर्बी सांगतात. एक ख्रिस्ती व्यक्ती होता, त्याला मार्गदर्शन हवे होते. तो म्हणतो की माझ्या जीवनात पाप आहे, मला मदत हवी. उपदेशकाने त्याला 1 योहान पहिला अध्याय हे 9 वचन वाचण्यास सांगितलं आणि त्या मनुष्याने वाचून प्रार्थना करण्यास सुरुवात केली की हे देव बाप्पा, आमच्या हातून काही चुका पापी झाले असतील तर. त्याच वेळी त्या उपदेशकाने त्याला थांबवलं आणि त्याला म्हटलं थांब 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 थांब. त्यावेळी उपदेशकानं त्याची प्रार्थना थांबवली आणि तो उपदेशक म्हणाला, तुमच्या पापामध्ये मला ओढू नका. तसंच जर तर म्हणजे पापे केली असेल तर तर अशा प्रकार नाहीच आहे. उपदेशक म्हणतो देवापुढे बोलताना स्पष्टपणे स्वतःविषयी पापाविषयी म्हणजे स्वतःविषयी म्हणजे स्वतः केलेल्या पापाविषयी जे असेल तेच सांगणं. म्हणजे मी विचार केला, घाण केल्या, वाईट वाईट गोष्टी केल्या, त्या सर्व गोष्टी स्पष्टपणे देवाशी बोलणं. ज्यावेळी आपण पश्चाताप करतो त्यावेळी आपण बऱ्याच वेळेला अनेक वचन बोलतो, देवा आम्हाला क्षमा कर. नाही, देवा मला क्षमा कर, कारण मी घाणेरडा, मी पापी आहे. आम्हाला म्हणायची गरज नाही. मी माझ्याबरोबर सगळ्यांना घ्यायला लागलो नाही. इथं पश्चातापाची प्रार्थना होऊ शकत नाही. आम्ही स्वतः आमच्या पापासाठी प्रार्थना करणं गरजेचं. आपलं स्वतःच पाप देवाला सांगणं गरजेचं आहे. समजून येते का बघा. कारण ज्यावेळी आपण पाप कबुली करीत असतो, गोड गोड बोलणे, अशा शब्दांनी प्रार्थना करणे नव्हे. इतर ख्रिस्ती लोकांनी बघावे, छाप पडावी. बघा किती तळमळून आपलं पाप कबूल करायला. बघा बघा, नाही. पश्चाताप झालेला व्यक्ती अंतःकरणापासून डोळ्यातून आसू धावून देवाकडे पापाची कबुली देतो. तो खरी पश्चातापाची प्रार्थना आहे. समजून येते का बघा. कारण ख्रिस्ती लोकांनी बघावे, छाप पडावी यात नाही. अंतःकरणापासून पापाची कबुली देणे, जे काही पाप केलं आहे त्या पापाच्या नावाचा उल्लेख करणं. द्वेष, मत्सर, हेवा, काम, वासना, लोभ, कपट, लबाडी जे काही असेल ते स्पष्ट उल्लेख करणं पाप कबुली आहे. म्हणजे पाप कबुली म्हणजे स्वतःशी आणि देवाशी आम्ही अगदी स्वतःशी देवाशी अगदी प्रामाणिकपणे वागणे, राहणे. तसेच पापाचा जो परिणाम आपल्यावर होणाऱ्या परिणामांना तोंड देणं म्हणजे पापाची कबुली देणे होय. समजते का बघा. जो न्याय निवाडा करून त्याला सरळ सरळ समोर जाणं होय. होय देवा, तुझ्या इच्छेने जी काही मला तू शिक्षा करशील ते मी भोगण्यास तयार आहे. आणि त्या ठिकाणी जो काही त्रास भोगत भोगत आम्ही पश्चाताप करणं गरजेचं आहे. त्याला तोंड देणं, ते पाप कबूल करणं, ते खरी पाप कबुली आहे. समजून येतं. आणखीन एक फार महत्वाचा मुद्दा म्हणजे देवाच्या लेकरांनी समजून घेणं फार महत्वाचं आहे. आम्ही आमची पापे कबुली केली, पदरी घेतली तर आम्हाला क्षमा करण्याचं अभिवचन देवानं दिलेलं आहे. 1 योहान पहिला अध्याय 9 वचन. या ठिकाणी 1 योहान पहिला अध्याय 9 वचन बघा, कृपा करून लक्ष द्या की जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. हे वचन आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी आम्ही पाप कबुली केल्यानंतर, पदरी घेतल्यानंतर तो न्यायी विश्वसनीय देव आम्हाला क्षमा करतो. हे अभिवचन दिलेलं आहे. मग विचार करा, हे सगळं झालंय, ते विश्वसनीय आहे, न्यायी आहे आणि मला त्या अनितीपासून, पापापासून शुद्ध करणार आहे. मग मी पुन्हा पुन्हा पाप का करतोय आणि पाप का दडवावे, विचार करणं गरजेचं आहे. कारण हे अभिवचन आहे आणि देव आमच्या बरोबर आहे. तो आम्हाला आशीर्वाद करत आहे. समजून येते का बघा. हे अभिवचन दिलेलं आहे. देवाने बरोबर म्हणजे या ठिकाणी देवाने दिलेलं जे आहे समजून घेणार आहे. समजते का बघा. कारण देव विश्वसनीय न्याय आहे. देव ज्यावेळी तुमच्या आणि माझ्या पापासाठी आला त्यावेळी देवाने काही चमत्कार केला नाही. तर कुठलं तरी रक्त सांडलं आणि देव चला तुमच्या पापा क्षमा झाला, चमत्कार केले, जादूचे कांडे हलवून आमच्या पापा क्षमा झाले. नाही, तो स्वतःहून आलेला आहे. तो हाल होऊन गेलेला आहे. तर ते का बघा.
तो मेला, तुमच्या माझ्या पापासाठी मेला, त्यानं रक्त सांडलं, त्याच्या शरीराच्या चिंध्या चिंध्या झाल्या, असा चिंध्या चिंध्या झालेला परमेश्वर तुमच्या आणि माझ्या पापासाठी मेला. समजते का बघा? आम्ही गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. मग विचार करा, जर मी स्वतःला ख्रिस्ती म्हणतोय आणि पुन्हा पुन्हा पाप करतोय, दडवतोय, लपवतोय, किती भयंकर आहे. म्हणजे आम्ही पुन्हा पुन्हा त्या प्रभूला वधस्तंभावर मारतोय. पण विचार करा, जो तुमच्या पापासाठी मरू शकतोय तो तुमचा न्याय कसा करेल, याचं गांभीर्य घेणं गरजेचं आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं की तो न्यायी आहे आणि तो न्याय करण्यासाठी येणार आहे, हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. कळते का मग? कोणी असं म्हणू नका की देवाच्या विरुद्ध वागलं की तरी पाप केलं तरी देव आपल्याला क्षमा करतो. कारण मी बऱ्याच पाळक लोकांना बघितलं की जे तारणाची खरी सुवार्ता सांगण्याचं लोकांना फार मोठं तळमळीने प्रयत्न ते काय म्हणतात की तुमचं तारण झालंय, पाप झालं ना, काही प्रॉब्लेम नाही, चला पुढे नाही. ते म्हणतात पश्चाताप करायची गरज नाही, तुमचं तारण झालं. अरे बाबा मग पाप करतोय, तुझा पश्चाताप होतोय, मग माझं 24 तास पाप 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 वालंय, मग मी ख्रिस्ती कसा? तर बरेच लोक त्या प्रकारची गोष्टी पसरवत आहेत की तुमचं तारण झालंय, तुम्ही आता मोकळे आहात. समजते का? आम्ही विचार केला पाहिजे की देव जर माझ्या पापासाठी मेलाय तर मी पाप का करतोय? कारण बरेच लोकांना असं वाटतं की तारण झालं म्हणजे झालं नाही. त्या तारण्या कृपेत टिकून राहणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण तुम्ही मी जिवंत आहे तर ख्रिस्ताबरोबर आम्ही जिवंत राहणं गरजेचं आहे. कारण ख्रिस्त आमची धार्मिकता आहे आणि जर धार्मिकता नीतीचं जीवन चांगलं जीवन जर टिकवून ठेवायचं असेल तर आम्हाला ख्रिस्तामध्ये शेवटपर्यंत जिवंत राहणं, ख्रिस्ताबरोबर शेवटपर्यंत टिकून राहणं गरजेचं आहे. म्हणून मग ते 28, 19, 20 वचनामध्ये म्हणतोय की दास सर्व काळ तो शेवटभर तुमच्या बरोबर आहे. पवित्र आत्मे का पवित्र आत्मा दिला? आम्ही उजवी डावीकडे जाऊ नये. कैवल्याचा आत्मा का दिला? कारण आमच्या देवाला माहिती आहे की मनुष्य कपटी आहे, तो कधीही पाप करू शकतो, त्यानं नाशाच्या मार्गावर जाऊ नये, ही देवाने दिलेली कृपा आहे. समजून येते का बघ? मग देव तुम्हाला क्षमा करील या ठिकाणी आम्ही समजून घेणं गरजेचं आहे की खरंच तो न्यायी आहे, तो विश्वसनीय आहे. समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की मी पवित्र आहे, मी जबरदस्त आहे, नाही, मी कसरत करते. म्हणून तर पौल मग त्याला म्हणत आहे की अनतिमानाच्या व अवयवाच्या कानापासून दूर आणि कसरत कर. कसरत कर का म्हटला तो? कसरत व्यक्तीला कसरत आहे, खेळ आहे, त्रास आहे. जो व्यक्ती जगामध्ये ओके जीवन जगालाय, गल्लीमध्ये, समाजामध्ये, भाऊबंदामध्ये त्याला कुठलाच त्रास नाही आणि स्वतःला ख्रिस्ती म्हणतोय, त्याने 10 वेळा विचार केला पाहिजे मी ख्रिस्ताप्रमाणे आहे का? कारण जो ख्रिस्ती आहे ना त्याचा छळ होणार आहे, त्याला लोक नावं ठेवतील. मग मला लोक नावं ठेवत नाही. नक्कीच मी जगाप्रमाणे जीवन जगावलोय, नक्कीच मी जगातील लोकांच्या इच्छेप्रमाणे जगावलोय, म्हणजे मी चुकीच्या ट्रॅकवरती आहे. माझं तारण झालंय का प्रश्न पडला पाहिजे. कारण देव दयावान आहे, तो विश्वसनीय व न्यायी आहे. समजून येते का बघा? तोच आम्हाला अनितिमानापासून शुद्ध करेल, दूर ठेवेल. कारण ख्रिस्त आमची धार्मिकता आहे. समजून येते का बघा? हे देव विश्वसनीय व न्यायी आहे, 2 शब्द फार महत्वाचे आहेत. ते ज्याला समजलं त्याने पुन्हा पुन्हा कधीच पाप केलं नसतं. आणि खरंच जो व्यक्ती 24 तास पाप करतोय आणि दडवतोय, नुसती प्रार्थना करतोय, ढोंग करतोय, त्या व्यक्तीला समजलेलं नाहीये. आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी देवाला जी मोठी किंमत मोजावी लागली हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजून येते का बघा? म्हणून देव आपल्या अभिवचनाची पक्का विश्वासू आहे आणि देव न्याय आहे. कारण प्रभू येशूने या जगाच्या पापासाठी, आपल्या पापासाठी, आमच्या पापासाठी तो मरण पावला. जो आपल्याला मला जी शिक्षा दंड होणार होती ती त्याने भरून दिलेली आहे. तरी देखील आम्ही जाणीवपूर्वक पाप करतो, पुन्हा 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 ते पाप करत, पुन्हा परत पाप करावे ते वाटेल तेव्हा आपल्या विश्वसनीय व प्रेम 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 देवाविरुद्ध पाप करीत आहोत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1 Corinthians 15 अध्याय 2 वचनामध्ये सांगितलंय की कृपा करून ते वचन वाचतो नाही शेवट करतो. कृपा करून लक्ष द्या. जर आपल्यामध्ये असा कोण असेल की म्हणत असेल की
काय नाही तारण झालंय आणि नो टेन्शन. त्यानं समजून घ्यावं पौल काय म्हणतो बघा सुवार्तेच्या माध्यमातून. 1 कोरिन्थ 15वा अध्याय 2 वचन बघा. 1 कोरिन्थ 15वा अध्याय 2 वचन. जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे तीच सुवार्ता मी तुम्हाला कळवतो. ज्या वचनाने मी तुम्हाला ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. कळते का बघा. जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे. तारण होत आहे. तारणाची क्रिया चालू आहे म्हणजे मग काय ऑलरेडी आमचं तारण झालंय, पण त्या तारण जीवनात टिकून राहणं गरजेचं आहे. फक्त विश्वास ठेवतोय, प्रार्थना करतोय, उपवास करतोय, शास्त्रवचन वाचतोय, पण पवित्र जीवन जगत नाही. विश्वास आहे पण विश्वासामध्ये देवाचं वचन नाही. या ठिकाणी म्हणतोय विश्वासामध्ये जर देवाचं वचन नसेल तर विश्वास व्यर्थ आहे. आणि जर त्याला घट्ट धरून विश्वासामध्ये देवाचं वचन घट्ट धरलं असेल तर ओके आहे. जर नसेल तर समस्या आहे. समजून येते का बघा. म्हणजे मी नुसता विश्वास असून उपयोग नाही, तर त्या विश्वासामध्ये देवाचं वचन असणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही ख्रिस्ती जर स्वतःला म्हणतोय तर आमच्यामध्ये पाप जे आहे त्यांना झाकून दडवू ठेवू शकत नाही. कारण आपण जिवंत प्रभूच्या जवळ आहे. प्रकाश आहे तो आमच्या जीवनाचा प्रकाश प्रभू आहे. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वाद. आमेन.